असं खूप वेळेस झालंय की जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणून, परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला लागलं. पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे, कारण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी. कार्यक्रम आंदोलनं 4 महिन्यापूर्वी झाले, त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायले. आत्ता 4-5 महिन्यापूर्वीचे कुठे JCP लावल्यात त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले. आपला कोण आपल्या विरोधात कोण बोललाय सभागृहात हे मराठ्यांना आता माहिती आहे. आपल्या लेकरांच्या अन्नात विष कोण कालाला निघालाय, कोणचा मंत्री आहे, कोणचा आमदार आहे, सरकारमधला कोणचा गट आहे, हे सुद्धा मराठ्यांच्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा माझ्या कळायला लागलं. आता जागा मिळाली 900 एकर, त्याच्यावरती 6 कोटी मराठी एकत्र येणार आहेत. कारण फडणवीस साहेब जर प्रत्येक वेळेस असंच फसवणार असली, सॉरी गृहमंत्री साहेब, कारण आचारसंहितेत नाव घ्यायचं नाही म्हणतात ना जणू. मराठवाडा नेता YouTube मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आताच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये 24 तारखेला 900 एकरवर भव्य सभा घेण्याचा निर्धार केला असून त्या सभेतून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या 900 एकरच्या सर्वे मीटिंग मध्ये काय निर्णय होणार हे सगळ्याला विचारून निर्णय घेतला जाईल असं सांगितलं. आणि याच वेळा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका करून म्हणाले, मी जेलमध्ये चढेन पण मागे हटणार नाही. राजकारण हा माझा उद्योग नाही, धंदा नाही. मी समाजासाठी जे गरजवंतासाठी हा लढा लढतोय असंही मत मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील पत्रकार परिषदेत केले. तर ऐका याची डोळा काय म्हणतात मनोज जरांगे पाटील. जालना जिल्ह्यातल्या पोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना त्रास देतील. मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलंय. गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे. माझ्या घराला तर याच्या नांदेडपासून नोटीस आल्या, तर सगळ्या घराला चिटकेल्या. काय मिळणार आहे गृहमंत्र्यांना यापासून? मी नाही हटणार, मी फुटणार बी नाही, हटणार बी नाही, आरक्षण तर घेणारच आहे. मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे, मी कायद्याला मानणार आहे, मी पालन करणार आहे. मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुस्तरच आहे. पुन्हा सुरू आम्हाला कायद्यानं घटनेनं जे हत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जनचळवळीचं ती पुन्हा ताकदीनं उभा राहणार आहे. मी हटणार नाही. तुम्हाला कोणत्या जेलला टाका, मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय हटू शकत नाही. उमेदवार उभे राहणार आहे तर ते एक तर समाजाचा निर्णय, तो माझा निर्णय नाही. मी मालक नाही, आपल्याला विचारणार आहे नाही आहे, परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही. मी मुलगा म्हणून काम करतो, मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक आहे. परंतु एक गोष्ट मात्र खरी की कैलासवासी अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय मेटेसाहेब, अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि 350-400 पोरांचं बलिदान आरक्षणासाठी गेलेलं, यांचं खूप मोठं योगदान या समाजासाठी. मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग नाही आहे, परंतु त्यांचं स्वप्न मात्र आता साकार होतं आहे. ते केल्याशिवाय मी हटत नाही. आता बाकीच्यांनी सुद्धा सावध होणं गरजेचं. ओबीसी बांधव असतील, 12 बलुतेदार असतील, दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, धनगर बांधव असतील, यांनी सावध होणं गरजेचं. एवढा मोठा मराठा समुदाय, एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांना सुद्धा होऊ शकतं. त्यांनी सावध होणं गरजेचं. कारण जसं ते आपण आपले म्हणून एक झालेत वरती, तसे आपण आपले म्हणून सुद्धा आपण एक होऊ. आपल्या जनतेसाठी न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे. कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयीचा. गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून करतात. एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही, दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले, आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायलेत, आम्ही नाही करायलो. गृहमंत्र्यांच्या पुढं असं आहे, देशात जगात नसेल की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकतात म्हणून. याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमच्या द्वेष, आमच्याविषयी आकर्ष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं गुतवताय. JCB म्हणजे काय मोठा गोष्ट आहे? त्यांची JCB, त्यांचेच फुलं, त्यांचेच ते डिझेल टाकी, ते लोक, त्यांची मागणी, त्यांची लोक, रस्ता त्यांचा आड तिथं, तेच तुम्हाला काय नाही. मुंबईत बसू तुम्हाला काय मागितलं? एवढा द्वेष मराठा समाजाविषयी. फडणवीस साहेब, माझी विनंती आहे की हे बरं नाही. ते म्हणले मी काय सगळे मागं घ्यायला लागलो. त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना, बोलले ना ते माझ्याशी. परत बोलायचं नव्हतं तरी पण त्यात काय मी काय आपल्या पोटात काही ठुतत नाही आपण. त्याने रात्री 3 वाजता केला, मी 1 वाजता घेतला नाही. म्हणलं मन त्यांचं नाही जुळायचं.
आपल्याला नको. नाही म्हणले बोलात लागल. त्यांचे लोक येऊन बसले. त्यांनी सांगितलं होतं इथून पुढं काय होणार नाही, बीडचं असं होईल, बीडच्या एसपीला बोलतोय, कोणच्या नांदेडचं एसपी, जालन्याचे एसपीने लय त्रास दिलेत, खूप पोरांना हे झालंय, नाही होणार म्हणे. काय झालेलं मी कशाला करल. पुन्हा चालल्यात सुरूच आहेत. याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे. असंच दिसतंय मला. आजच्या आपल्याच बांधवांना कोणीतरी विचारलं होतं की इकडे JCPवरती गुन्हे दाखल सुरू आहेत. एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा, कशाला हे करायचं ते करायचं. हे बघा समाजाची भूमिका आहे. मी मात्र समाजाच्या बाजूने. 24ला काही होऊ शकतं. 24ला बैठक लावली. काही शब्दाचा अर्थ काय नाही. बघू आता समाज काय करतोय ते 24ला. एकीकडे गृहमंत्र्यांनी सांगितलं गुन्हे दाखल करणार, मात्र आता ज्या ठिकाणी आपण प्रेस घेत आहे. थांबा मला त्यांचं अर्धवट राहिलं थोडं. 48 निवडून येऊन समाज देणार नाही म्हणलं होतं मी. नाही आता जिथं तुम्ही प्रेस घेताय त्या हॉटेल चालकांना पोलिसांनी फोन करून सांगितलंय जर इथं प्रेस झाली किंवा ते जर इथं आले तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. माझ्यावर तर मी तर आता गृहमंत्री साहेबाला सरळ सांगितलेलं आहे, मी मोफतच आहे त्यांना. हॉटेल चालक कुणाचं माझ्यावर टाकणे म्हणजे लोकल गाडी असल्या तर खेळे. 1 रुपया टाका लोकल, कुणी बोला STD. चिटका माझ्या घराला चिटकायला चालू केल्यात नोटीस. खप चिटके देते. मी सडायची तयारी माझी. पण फडणवीस साहेब मी फुटू शकत नाही. मी मराठ्यांशी गद्दारी करू शकत नाही. मी आरक्षण घेणार आहे म्हणजे घेणार. सुख एवढंच आहे. आदर्श आचारसंहितेला मी मानतो, कायद्याला मानतो. ठीक आहे तुम्ही दगा फटका करून आचारसंहिता लावली, परंतु तुम्ही असं ठरलेलं होतं, सांगितलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा की ही याच्यामध्ये ह्या कॅबिनेटमध्ये आपण ते सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करू. कोण आड पडलं माहीत नाही, कुठं काय झालं माहीत नाही. तो निर्णय सगळ्या स्वरांचा झाला नाही आणि आदर्श आचारसंहिता लागून गेली. ठीक आहे दगा फटका झालाच. तुम्ही डाव टाकला, पुन्हा मराठी प्रति डाव टाकते. ओबीसी आरक्षणाला धक्का आपला कोण आपल्या विरोधात कोण बोललाय सभागृहात हे मराठ्यांना आता माहिती आहे. आपल्या लेकरांच्या अन्नात विष कोण कालाला निघालाय, कोणचा मंत्री आहे, कोणचा आमदार आहे, सरकारमधला कोणचा गट आहे, हे सुद्धा मराठ्यांच्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा माझ्या कळायला लागलं. आता माझ्या मातामौलीला सुद्धा कळायला लागलं की आपल्या अन्नात माती काढणारा कोण आणि आरक्षणाचे फायदे काय. कालपासून एक पोस्ट व्हायरल व्हायला लागली. त्या पोस्टपासून मराठा समाज खूपच आता परिवर्तनवादी झालाय. की एक मुलगी आहे, तिचा नंबर रँक 21 आली होती तिची 21, आणि 2 दिवसानं तिचं प्रमाणपत्र हातात पडलं. ते मुलीची डायरेक्ट 2 रँक झाली, 21ची 2ला. आज ती IPS अधिकारी झाली. त्यावेळेस ती कुठंतरी नायब तहसीलदार नसता मंडल अधिकारी झाली असती. म्हणजे आरक्षणाचा काय फायदा आहे हे समाजाच्या कालच्या परवाच्या फिरलेल्या पोस्टपासून एवढं लक्षात यायला लागलं की आरक्षण म्हणजे हे प्रचंड मोठं अमृत आहे. आणि कोण हे मिळू द्याय ना आपल्याला. सरकारमधला कोणचा गट हे, कोणचे आमदार आणि मंत्री आपल्या विरोधात बोललेत. बहुतेक समाज ह्यावेळेस त्याची शक्ती दाखवणार. एखाद्या 24लाच तिचा ठिकाण असं घोषणा होणार आहे. सगळा त्याचा आराखडा सुद्धा तयार झाला आहे. जाऊ द्या आता बीडमधूनच सांगतो, आराखडा पण तयार झालेला आहे. किती हॉस्पिटल तिथं उभा करायचं, ऊन असल्यामुळं पाण्याची व्यवस्था किती करायची. मागच्या सभेचा आम्हाला खूप अनुभव आहे मोठा. यावेळेस फक्त आम्हाला 1000-1500 एकर पार्किंगसाठी कमी पडते. 2,000च्या आसपास जागा मिळाली. 900 एकर. त्याच्यावरती 6 कोटी मराठी एकत्र येणार आहेत. कारण फडणवीस साहेब जर प्रत्येक वेळेस असंच फसवणार असली, गृहमंत्री साहेब, कारण आचारसंहितेत नाव घ्यायचं नाही म्हणतात ना जणू. मला कळत नाही, याच्यामुळे मी राजकारणात नको म्हणतो. मला छक्केपंजी येत नाही. गृहमंत्री साहेब खूप मराठा समाजाविषयी द्वेष करून गोरगरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला लागले. व्यवसायासाठी घेतलेल्या JCPवर गुन्हे, रिक्षे ज्याच्यावर भोंगे होते, गोरगरिबांचे लेकरं कर्ज काढून त्यांनी ते रिक्षे घेतलेले त्यांच्यावर गुन्हे, ट्रॅक्टर रॅली घेऊन आलेले गोरगरिबांच्या पोरांनी हप्त्यावर घेतलेले ट्रॅक्टर आहेत पोट भरण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे, रास्ता रोको केलेले सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे पोरं की ज्यांना वाटतं आम्ही मोठं व्हावं त्यांनी रास्ता रोको केले, त्यांच्यावर गृहमंत्री साहेब गुन्हे दाखल करायला लागलेत. कुठं रॅल्या काढल्या होत्या माझ्या गोरगरीब मराठ्यांनी की ज्यांनी शेती सोडून कधी बाहेर आले नव्हते, पण लेकराला कधीतरी माझं मोठं होईल, न्याय मिळेल म्हणून ते रस्त्यावर आलं होतं, त्यांच्यावर गुन्हे. हे 5 महिन्यापूर्वीचे गुन्हे. हे आता गृहमंत्री साहेबांचा हा प्रताप हे प्रताप. परंतु मोघशी ते बोलल्याप्रमाणे शेवटी मराठ्यांना विचार करावाच लागणार आहे, मी सोडून. आचारसंहितेमध्ये ही सभा घेतल्यावर पुन्हा गुन्हे दाखल होणार नाहीत का? एवढे सगळे कोट्यवधी लोक आले तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. मग त्यांच्या सभा आहेत ना. आम्हाला फक्त रूल पाळायचे. जनता एवढीच असली पाहिजे असं काही का घटनेत कायद्यात? 3च लोक पाहिजेत, नसता 1 लाख पाहिजे नाहीत असं काही लिहिलंय का? धोत्रावाल्यांनी उभा राहायचं नाही, पॅन्टीवाल्यांनी निवडणुकीवर उभा राहायचं असं काही लिहिलंय का? टोपी घालू नको, वाकडी टोपी असली तर जो भरायचं, सरळ असली तो भरवू नको असं काही आहे का? असं काय नाही ना. जनावरामागचा उभा राहू शकतो, मराठ्यांचा राहू शकतो, कष्टकरी राहू शकतो, शेतकरी निवडणुकीला उभा राहू शकतो, सभाही घेऊ शकतो.
त्यांना येत नाहीत लोक म्हणून त्यांच्या लाखाच्या होत नसत्या. पण आता आमचा गोरगरीब समाज खूप आक्रोश आहे त्यांच्यात आरक्षणाविषयीचा, आणि समाज येऊ शकतो. कायदा घटना असे सांगतच नाही इतके लोक जमू नका, फक्त आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं, ते आम्ही पूर्ण करणार.